जाडसरच कुटायचं, जरा खूप बारीक पण नाही करायचं. दाखवते तुम्हाला. मस्त असा आपला ठेचा तयार झाला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला जेवताना काहीतरी झणझणीत हवंच असतं. आपण मिरचीचा ठेचा करतो, वेगवेगळ्या प्रकारचा ठेचा करायची आपल्याकडे पद्धत आहे. तसंच जरा तोंडी लावायला काहीतरी तिखट झणझणीत असं करावं म्हटलं. मिरचीचा ठेचा तर आपण नेहमीच करतो. मी आज म्हटलं गवार आणली होती, गवारीची भाजी केली, पण त्यातली थोडीशी कोवळी गवार मी बघा काढून ठेवली. कोवळी आहे, भाजी केली आणि राहिलेली ही कोवळी गवार काढून ठेवली ठेचा करण्यासाठी. मी ठेचा करते गवारीचा. त्यासाठी बघा थोडीशी गवार घेतली आहे, 4 मिरच्या घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 5-6, मीठ आणि जिरं घालणार आहे त्यात, आणि शेंगदाणे. हे बघा, हे शेंगदाणे एक बारकी वाटी शेंगदाणे घेतले. तुम्हाला जास्त झणझणीत चालत असेल तर अजून मिरची वाढवू शकता तुम्ही, गवार मिरची अजून वाढवू शकता. गवार थोडी म्हणून मी 4च मिरच्या घेतल्यात आणि त्या मिरच्या तिखट असतात. शेंगदाणे हे सगळं मी भाजून घेते. हा तवा बघा लोखंडाचा, मी आत्ताच त्यात भाकरी केल्यात म्हणून म्हटलं गरम आहे तर आपण त्यातच गवार भाजून घेते. मी गवार, मिरच्या, शेंगदाणे. हा तवा खूप जड आहे त्यामुळे तो उतरून ठेवण्याऐवजी म्हटलं गरम आहे तर त्यातच आपण गवार भाजून घेऊ. त्या तव्यात भाकरी खूप छान होतात. त्यातच मिरच्या टाकते. लोखंडाच्या तव्यात भाजी, ठेचा वगैरे अप्रतिम लागतो. मी यात भाजी पण करते, भाजू देते चांगली गवार आणि मिरच्या, आणि मग शेंगदाणे पण त्यातच भाजून घेणार आहे. मस्त अशी भाजून घ्यायची गवार आणि मिरची. शेंगदाणे टाकते आता मी त्यात. सालं काढायची काही गरज नाही, तसेच कुठले तरी चालतात. तुम्हाला जमलं तर सालं पण काढू शकता, पण मी नाही काढणार आहे आता, तशीच घालणार आहे शेंगदाणे मी त्या ठेच्यामध्ये. हे बघा शेंगदाणे पण चांगले भाजले त्या गवार आणि मिरच्यांच्याच तेलामध्ये. आता मी ह्या मिरच्या आणि काढून घेते आणि मीठ आणि जिरं, लसूण घालून त्याचा ठेचा कुटून घेते मी चांगला. थोडंसं गार व्हायला पाहिजे. काढून घेते मी. गॅस बंद करते. त्यात मी जिरं घालते, लसूण आणि मीठ. खलबत्त्यामध्ये कुटून घेते. जाडसरच कुटायचं, जरा अगदी खूप बारीक नाही करायचं. मस्त असा ठेचा झाला बघा. मस्त छान सुगंध पण येतोय आणि तोंडी लावायला असं काहीतरी झणझणीत असलं की मग छान जेवण पण जातं. अर्थात म्हणजे तुम्हाला जर जास्त झणझणीत खायची सवय असेल तर. आम्हाला लागतंच मिरची, लोणचं, चटणी काहीतरी जेवणाबरोबर तोंडी लावायला, कोशिंबीर वगैरे.
खलबत्ता धुवून ठेवते नंतर. हे बघा असा आपला हा गवारीचा ठेचा झाला छान. तुम्ही करता का? नसाल करत तर करून बघा एकदा, छान लागतो, तोंडाला चव पण येते. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.